असतात, पण हार्ट अटॅक म्हणजे काय? थोडक्यात 4-6 वाक्यात प्लीज. हार्ट अटॅक म्हणजे एकदम जिव्हाळ्याचा विषय आहे. बऱ्याच लोकांना हार्ट अटॅक म्हटलं की हात छातीवर जातो, काही लोकांना धडधडायला लागतं. तर हार्ट अटॅक म्हणजे एक्झॅक्ट काय? म्हणजे हृदयाचे अनेक प्रकारचे आजार असतात, पण हार्ट अटॅक म्हणजे काय? थोडक्यात 4-6 वाक्यात प्लीज सांगा. हृदय म्हणजे हा एक स्नायूचा पंप आहे, हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. हा हृदय आपल्या शरीराला रक्तपुरवठा करण्याचं काम करतं. त्याचप्रमाणे हृदयाला रक्तपुरवठासुद्धा गरजेचा असतो आणि तो रक्तपुरवठा होतो करोनरी आर्टरीजमधनं. इथं आपण जी काही स्लाईड बघतो आहोत त्याच्यामध्ये हृदय आणि त्याच्याभोवती 3 करोनरी आर्टरीज दिसत आहेत. पुढच्या बाजूने खाली टोकापर्यंत जाणारी ही जी आर्टरी आहे ती लेफ्ट अँटेरियर डिसेंडिंग आर्टरी, त्याला आम्ही लॅड असं पण म्हणतो. लेफ्ट सर्कम्प्लेक्स ही मधल्या भागातनं आणि खालच्या भागाला रक्तपुरवठा करणारी नस, आणि तिसरी नस म्हणजे राईट करोनरी आर्टरी किंवा उजव्या बाजूची रक्तवाहिनी, ती उजव्या बाजूच्या हृदयाला आणि खालच्या बाजूच्या डाव्या बाजूच्या खालची बाजूला रक्तपुरवठा करते. आपण इथे बघतो आहोत की ही जी नॉर्मल करोनरी आर्टरी आहे तिच्या अस्तरांमध्ये 3 पार्ट असतात. इंटिमा हा महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये जेव्हा काही नसांच्या अस्तरांना इजा होते तर कोलेस्टेरॉल, फायब्रोब्लास्ट आणि प्लेटलेट्स ह्या नसांच्या अस्तरांमध्ये जमा होतात आणि त्याच्यामध्ये जे काही मुरमासारखी गुठळी तयार होते त्याला आपण प्लेक असं म्हणतो. आणि हा प्लेक अचानक काहीतरी अघटित जेव्हा शरीरामध्ये घडतं, काही इमोशनल, फायनान्शियल लॉसेस किंवा कोणत्याही पद्धतीचा आघात जर झाला तर हा प्लेक तुटतो आणि त्याचा रक्ताबरोबर जेव्हा संयोग होतो त्याच्यातनं रक्ताची गुठळी तयार होते आणि ही रक्ताची गुठळी होऊन ती नस पूर्णपणे बंद होते आणि याच्या पुढचा जो रक्तपुरवठा हृदयाला होतो हा बंद झाल्यामुळे हृदयाच्या स्नायूंना इजा होते. यालाच आपण हृदयविकाराचा झटका, हार्ट अटॅक किंवा मायोकार्डियल इन्फार्क्ट, मायो म्हणजे मसल, कार्डियक म्हणजे हृदयाच्या स्नायूंची इजा, किंवा इश्चिमिक हार्ट डिसीज, करोनरी आर्टरी डिसीज अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखतो.